महाराष्ट्रात सध्या राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीचा जोरात प्रचार सुरू आहे. यातच आता एक नवीन रंग जोडला जातोय आणि तो म्हणजे विधान परिषद निवडणुकीचा. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे आणि वरकरणी ही निवडणूक एकतर्फी वाटत असली तरी आतून आकड्यांचा, रणनीतीचा आणि सत्तेच्या समीकरणांचा मोठा खेळ सुरू आहे. आता हा खेळ कोण कोणाला साथ देणार, कोण कोणाला अडवणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याचं राजकीय अस्तित्व या निवडणुकीवर अवलंबून आहे त्याचं पुढे काय होणार. महायुती खरंच 8 ते 9 जागा सहज जिंकणार का, की शेवटच्या क्षणी एखादा मोठा ट्विस्ट येणार? या सगळ्या प्रश्नांची उकल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. आता सगळ्यात आधी या निवडणुकीचं स्वरूप समजून घेऊया. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. म्हणजे ही एक दिवसीय निवडणूक आहे, पण त्याचा प्रभाव दीर्घकालीन असणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रमही स्पष्ट आहे. 23 एप्रिलला अधिसूचना, 30 एप्रिलपर्यंत अर्ज, 2 मेला छाननी, 4 मेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आणि 12 मे रोजी मतदान आणि निकाल. आता या 9 जागा का रिक्त होत आहेत? कारण 13 मे रोजी विद्यमान 9 सदस्यांचा कार्यकाळ संपतोय. या यादीत अनेक मोठी नावं आहेत. उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड. याचा अर्थ ही निवडणूक केवळ जागांसाठी नाही तर मोठ्या राजकीय चेहऱ्यांच्या पुनरागमनाची किंवा बाहेर जाण्याची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो संख्याबळाचं गणित. विधान परिषदेच्या निवडणुकीत एका उमेदवाराला जिंकण्यासाठी साधारण 28 ते 29 आमदारांची मतं लागतात आणि इथे महायुतीचं वर्चस्व स्पष्ट दिसतं. भाजपकडं 131 आमदार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडं 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडं 40 आमदार आहेत. याशिवाय काही छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून महायुतीचं एकूण संख्याबळ 234 पर्यंत जातं. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचं चित्र पाहिलं तर काँग्रेसकडं 16, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडं 10 आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडं 20 आमदार आहेत. म्हणजे एकूण 46 ते 49चं संख्याबळ. याशिवाय काही छोटे पक्ष त्यांच्यासोबत आहेत. या गणितानुसार महायुती सहजपणे 8 उमेदवार निवडून आणू शकते, तर महाविकास आघाडीला फक्त एकच उमेदवार निश्चितपणे निवडून आणता येईल. पण खरी लढत 9व्या जागेसाठी आहे, कारण इथेच सुरू होतो राजकीय खेळ. कारण महायुतीकडं अतिरिक्त मतं आहेत, विशेषतः अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडं. त्यामुळं जर त्यांनी 9वा उमेदवार दिला तर ही निवडणूक चुरशीची होईल. पण इथं रिस्क आहे. जर क्रॉस वोटिंग झालं तर उलटा फटका बसू शकतो. आता महाविकास आघाडीचा विचार केला तर त्यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची आहे. एक जागा तरी जिंकायचीच आहे, पण दुसरी जागा मिळवण्यासाठी त्यांना किमान 10 अतिरिक्त मतं हवी, जी मिळवणं सध्याच्या परिस्थितीत कठीण दिसतं. आता सगळ्यात मोठा राजकीय मुद्दा येतो तो उद्धव ठाकरेंचा. राज्यसभेच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी स्वतःची संधी सोडून शरद पवार यांना पाठिंबा दिला. त्यामुळे आता विधान परिषदेसाठी त्यांना परत पाठवण्याचा दबाव मवियामध्ये आहे. संजय राऊत यांनी स्पष्टपणे हा मुद्दा मांडला होता. पण इथे काँग्रेसचा अडथळा आहे. काँग्रेसलाही स्वतःचा उमेदवार हवा आहे. त्यामुळे 1 जागा आणि 3 पक्ष, इथेच खरा पेच निर्माण होतो. जर काँग्रेस हटली नाही तर मवियामध्ये अंतर्गत संघर्ष वाढू शकतो आणि याचा थेट फायदा महायुती उचलू शकते. मात्र दुसरीकडं महायुतीतही सगळं सुरळीत नाही. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट, तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून दबाव आहे. भाजपला जास्तीत जास्त जागा हव्यात, पण सहयोगी पक्षांनाही आपली ताकद दाखवायची आहे. यातच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्रॉस वोटिंग. गुप्त मतदान असल्यामुळं आमदार कुणाला मत देतात हे उघड होतच नाही. त्यामुळं नाराज आमदार, पक्षांतर्गत असंतोष किंवा पडद्यामागचे व्यवहार, हे सगळं निकाल बदलू शकतं. त्यामुळं वरकरणी सोपी वाटणारी ही निवडणूक प्रत्यक्षात खूप गुंतागुंतीची आहे. आता जर आपण मोठ्या राजकीय परिणामांकडे पाहिलं तर ही निवडणूक पुढच्या अनेक निर्णयावर प्रभाव टाकू शकते. विधान परिषदेत कोणाचं वर्चस्व राहणार, कोणाचा आवाज जास्त ऐकू येणार आणि पुढील राजकीय रणनीती कशी आखली जाणार, हे सगळं यावर अवलंबून आहे. उद्धव ठाकरे यांची एंट्री झाली तर त्यांना पुन्हा एक राजकीय प्लॅटफॉर्म मिळेल. जर ते बाहेर राहिले तर मवियासाठी तो मोठा धक्का असेल. त्याचप्रमाणे महायुतीनं 9वी जागा जिंकली तर याचं वर्चस्व आणखी मजबूत होईल. आणि म्हणूनच ही निवडणूक केवळ 9 जागांची नाही, ही आहे सत्ता टिकवण्याची आणि सत्ता मिळवण्याची लढाई. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 9 सदस्यांमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटातील नेत्यांचा समावेश आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं प्रतिनिधित्व करतात, तर नीलम गोऱ्हे या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटातून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचाही या यादीत समावेश आहे. शशिकांत शिंदे हे शरद पवार गटाचे प्रतिनिधित्व करतात, तर अमोल मिटकरी हे अजित पवार गटातून विधान परिषदेत आहेत. भाजपचे सर्वाधिक सदस्य या यादीत आहेत. गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रवीण दटके आणि रमेश कराड हे 4ही सदस्य भाजपचे आहेत. जर काँग्रेसकडून एकमेव सदस्य म्हणून राजेश राठोड यांचा या यादीत समावेश आहे. म्हणजेच या 9 जागांमध्ये भाजपच्या 4, शिवसेनेच्या 2, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 आणि काँग्रेसची 1 अशा जागा आहेत.
त्यामुळे या निवडणुकीत कोणता पक्ष आपली ताकद कायम ठेवतो आणि कोणाचा आकडा बदलतो यावर पुढचं राजकीय समीकरण ठरणार आहे. विषय अगदी पारदर्शक आहे. भाजपचे 4ही सीट आरामात निघतात. शिवाय त्यांच्याच सहकार्याने मित्रपक्षाचे उमेदवारसुद्धा पुन्हा निवडून येतात. म्हणजेच महाविकास आघाडीतील कुठल्या तरी 2 जणांना आपलं पद गमावणंच लागणार आहे. एकंदरीत आता सगळ्यांची नजर 12 मेकडे लागली आहे. आकड्यांचं गणित बरोबर ठरणार का, की शेवटच्या क्षणी राजकारण सगळं बदलून टाकणार? महायुती 9वी जागा जिंकणार का, की महाविकास आघाडीत काहीतरी मोठा खेळ करणार? तुमच्या मते या निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट काय असेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.